असं वाटतंय कोणाची सासू काय म्हणते, कोणाची सून कशी आहे, असं चालू आहे का भारताची प्रगती कशी होईल अशी गुढ चर्चा आहे? अशी चर्चा आहे? क्या बात आहे. मग काय निष्पन्न निघालंय चर्चेतनं? आहोत असं वाटतंय ना? क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या. अच्छा, बुकवरनं प्रगती डिसाईड होते असं वाटतंय. बरं, हरकत नाही. पण आता जे मी म्हटलं कदाचित तुम्हाला ऐकू आलंय का नाही, महिला मंडळ इतक्या छान दिसत आहेत सगळेजणी. जरा जोरदार टाळ्या वाजवा की, खणखणीत आवाज येऊ द्या टाळ्यांचा. आता महिलांना सांगितलं म्हणजे पुरुष मंडळ एकदम वगळलंय त्याच्यातलं असं नाहीये. तुमच्याकडे पण लक्ष आहे माझं. सगळेजण हँडसम दिसतात एकदम. पण टाळ्या वाजवल्या तुम्ही सगळ्यांनी तर आणखीन छान दिसाल. पुरुष मंडळी जरा जोरदार टाळ्या होऊन जातात सगळ्यांच्या. स्वागतपूर्वक स्वागत करते. आपला कार्यक्रम दोन्ही परिवारांकडनं, त्यामुळे जर आनंदात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद मला पाहिजे, तर आपला कार्यक्रम छान होणार आहे. माझ्याकडनं मी फुल एनर्जी 100% देणार आहे, पण तुमच्याकडनं तेवढीच अपेक्षा आहे की मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. देणार आहेत ना सगळ्या? क्या बात आहे. चलो, पहिला गेम, पहिली ऍक्टिव्हिटी आपण एक काम करूयात. लहान मुलं जास्त दिसतात इथे, त्यांना बोलूयात. सगळ्या लहान मुलांना पटकन इकडे यायचं स्टेजवर. किती गोड. तुझं नाव सांग. माझं नाव अनुश्री सचिन सिसर. स्वामी पवन सरोदे. नाव सांग. क्षितिज. आडनाव. 100ची नोट. 3, 2, 1 गो. तुमच्यासोबत जे कोणी आले त्यांच्याकडनं 100ची नोट पटकन घेऊन या. पहिलं कोण मिळालं ते जिंकलं. 100ची नोट आणायची पटकन. एक नंबर स्टेजवर बघा. 1 नंबर, 2 नंबर, अजून कोण आहे? 3 नंबर. चलो, पहिले 3 मिळालेले आहेत आपल्याला. अजून अंतर कोणी पटकन? 4 नंबर स्टेजवर बघा. व्हेरी गुड. आणि का नोट? 5 नंबर इकडे इकडे. आणि 6 नंबर. चलो, पहिला नंबर कोणाचा आलेला आहे? तुझा आलेला. काय नाव आहे? अनुश्रीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. पहिला नंबर आलाय. आणि 100ची नोट कुणाकडनं आणली? त्या काकूकडून. आपल्या आई बाबांकडनं आणायची होती. पण त्यांनी माझे आई बाबा तिकडे होते ना, म्हणून. मग त्यांनी मदत केली का तुला? मी जास्त त्यांना ओळखत नाही. बापरे, तरी सुद्धा मदत केली. तुम्ही दिली का? अच्छा, ओके. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूयात जोरदार. चलो, थँक्यू सो मच. सगळ्यांनी जोरदार त्या काकांसाठी टाळ्या वाजवायच्या. त्यांनी मदत केल्यामुळे फर्स्ट नंबर आणायचे. सेकंड तुझ्याकडनं आणली? मम्मीकडनं. कुठे मम्मी? हा, तुम्ही तर ऍक्टिव्ह एकदम. त्यामुळे त्याला पळू सुद्धा दिलं नाही त्यांनी. पळायच्या हातात आणून दिली नोट. चला, एकदा जोरदार टाळ्या महिला म्हणजे यांच्यासाठी वाजवूयात. आणि 3rd नंबर काय नाव आहे? सूरज झुंबर. कुणाकडनं आणली नोट? कुठं मम्मी? हा, बरोबर आहे. भारताची प्रगती तुमच्या लुकवरनं दिसतीच आहे, त्यामुळे लगेच तुम्ही नोट दिली. मम्मीला थँक्यू म्हणायचं. एकदा जोरदार टाळ्या मम्मीसाठी वाजवूयात त्याच्या. आता ज्यांनी उशिरा नोट आणलेली आहे ते पहिले 3 आले. तर तुम्ही उशिरा का बरं आणली एवढी? मम्मी उशिरा दिली मम्मीने. लवकर.
लवकर दिली पण तरी 4था नंबर आला ना. बाबा कुठे आहेत बाबा? अच्छा, थोडेसे मागे बसल्यामुळे तुम्हाला लेट झाला द्यायला. रागावू नका 100 रुपये मागितले म्हणून. माझ्या मम्मीने दिली. बरं, मम्मी कुठे आहे? 100 रुपये मागितले म्हणून राग आलाय का? हे एकदम रागात बोलतो. तुम्ही घेऊन टाकू 100 रुपये, चालेल तुला? नको. ते त्याच्या बोलण्यावरच दिसलं. चला आता सगळ्या जणांनी काय करायचंय? जवळपास यायला लागली. सुट्ट्या लागल्या? हा लागले सुट्ट्या. कितवीत आहेस? आता पहिलीच आहे. पहिलीत? काय डिफरन्स आहे आमचीचा. पहिली, तिसरी, 7वी. क्या बात आहे, शाबास, व्हेरी गुड. चलो, तू कितवीत आहेस? दुसरीत. व्हेरी गुड. तिसरीत. शाळेला सुट्टी लागली? आणि इतका छान छान ड्रेस कोणी दिला तुला? मम्मीनी. शिवून घेतला? नाही. विकत घेतला? हा. मी छान दिसतो ड्रेस तुझा, मला खूप आवडला. व्हेरी गुड. तू कितवीत आहेस? शाळेत जातो का? हो. कितवीत जातो? हो. ओके, कळालं, पण कितवीत जातोस तू? नर्सरी मध्ये? हो. अच्छा, सगळ्या प्रश्नांना हो उत्तर आहेत. तू? दुसरीत. ओके, सुट्ट्या लागल्या शाळेला? मग आता धिंगामस्ती खेळायचं नसतं. अच्छा, फायनल टास्क आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चलो, 3, 2, 1, go. चलो, कुठे आहे? सगळे आलेले आहेत सगळ्यांनी. मला वाटतं एका बाबांनी पण दिले होते कोणीतरी पैसे. बाबा आले नाही आहेत कोणाचे तरी. चलो चलो सर, असं नाही चालणार, चिटिंग नाही. चला पटकन पटकन. मामी आहेत का? चला चल. ओके, चलो, एक जण इकडून या. काय झालंय? क्या बात आहे, काय वाजवा की जरा. हो हो, करायचं सगळ्यांना. हो 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 हो, काय वाजवा की जरा. क्या बात है. काय वाजवायचे सगळे. हो हो, व्हेरी गुड. बापरे, दोघी एकदम खणखणीत. सुंदर. हो हो, व्हेरी गुड. जरा टाळ्या उठवल्या. सुंदर. तिचाच वर्क मधला ड्रेस आहे, त्यामुळे आपल्या मराठमोळे महाराष्ट्रीयन सगळं केलंय आणि रॅम्पवर सुद्धा भारी केलं. जरा जोरदार टाळ्या दोघीसाठी. आणि तुम्ही जाताना बक्षीस घेऊन जायचंय शैलजा मॅडमकडे. आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे।
खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे सखियां ने सजना है मैं भी सवरना है अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे सखियां ने सजना है मैं भी सवरना है अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे दिल नहीं लगता है वे आके तू ले जावे मैं तेरे इंतजार च तक दिया राह अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तो सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारेयां ने नचना सारेयां ने गाना घडला कधी समजना काही ये कसा ओंजळी चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जोडला जडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय परत दंग चुकला ठोका कसा काळजाचा ग धडधड वाढे संग हे सपन है पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमाळ तुझ्या पायी झालो मी खुळा घडला कधी
साड्या घालतो त्याच्यात खूप सारे प्रकार असतात. तो ठरतो डिझाईन वरनं ठरतो किंवा त्या प्रदेशावरनं ठरतो. एक नाव असे पटपट पटपट जे करा की कोण जास्त नावं सांगते. चालेल? हा चलो. साऊथ इंडियन डिझायनर वर्कची साडी, कोचंपली, प्रिंटेड, कॉटन सिल्क, पेशवाई, कतान सिल्क, नारायणी पेठ, गढवाल, सेमी पैठणी, सुपर नेट, रोज गोल्ड, हे रोज गोल्ड साडीचा प्रकार आहे का? बरं. ऑर्गन्झा, बांधणी, शाही पेशवाई, नऊवारी, बाटिक, चंदेरी, हे बघा एक मिनिट. त्या जर तुम्ही मुलाकडचे आहेत ना, हा तर सुप्रियाताई यांना मदत करत असतील तर तुम्ही यांना मदत करायला पाहिजे. चालेल ना? चल बांधणी, झालंय बांधून. चंद्रकोर, पटोला, हे आता यांनी फोडलं त्यामुळे इकडे आलेलं आहे पटोला. चलो ठीक आहे. उपाडा सिल्क, कोटा, सिफॉन, कॉटन सिल्क, झालंय कॉटन सिल्क. राजनंदिनी, पेशवाई सिल्क, सांगितलं का? ओके झाले का? ब्रासो, गडवाल, झालंय. सेमी गडवाल, सेमी गडवाल, चालतंय का सेमी गडवाल? झालं कांजीवरम. बर आहे म्हणतायत. चल कलकत्ता सिल्क, मनाने नका काढू प्रकार साड्यांचे. काश्मीरी आठवत वर्क, काश्मीरी वर्क म्हणजे तोडीच तोड मुकाबला आहे. कोणी हरायला तयार नाही. यांना मदत करते. मैसूर सिल्क, डोला सिल्क, सेमी डोला सिल्क, क्या बात है. चलो शेवटचे 2-3 ट्राय करा. राजस्थानी वर्क, बांधणीची, त्यांनी झालंय. प्युअर कॉटन, ओके आता ऑडियन्स मधनं आठवतं कुणाला अजून तुम्हाला मदत करायचे यांना? तुम्हाला ते सांगतात. हा क्या बात आहे. इरकल विसरले होते सगळ्या. चलो इरकल पुढे. येवला पैठणी, चंद्रकला, हा मला असं वाटतं इकडचा ग्रुप आता हारतोय. आठवतीये जेब्रॉन साडी, झेब्रा. बरं असेल कदाचित मला नसेल माहिती. हा. सॅटिंगचं तुम्हाला इकडे सांगितलंय सॅटिंग. ओके व्हेरी गुड. इकडच्या महिला फार हुशार दिसत आहेत. म्हणजे छुपे रुस्तम आहे. तू मागे जाऊ हम कपडे सांभाळते. हा बांबू सिल्क, बरोबर. पार्टी वेअर, बर हा टिश्यू पेपर, टिश्यू सिल्क, मग आता यांचं घ्यायचं का नाही घ्यायचंय? अजून तुम्हाला एक सांगावं लागेल. संबलपुरी साडी, आहे का अशी? बरं तिकडून कोण आहे म्हणताय? आपण पण समोर यावं. हा केळ्याच्या बांबूपासून बनवली साडी, हो केळ्याच्या बांबूपासून बनवलेली साडी. क्या बात आहे. युनिक काहीतरी सांगितलंय. हा कोल्हापुरी, बरोबर.
भागलपुरी सिल्क. म्हणजे मला असं वाटतं साखरपुडा होऊन जाईल तरी यांचं काही संपर्क तयार नाही. एवढ्या साड्या माहिती आहेत महिलांना, किती छान. आपल्याला आपण जी साडी घालतो तिचं किती कौतुक असतं बघा. छान वाटतंय. चल, मला पण खूप नवीन नावं कळाली. मदुराई सिल्क. ब्रँड नाहीये ना साडीचा. आता थोड्या वेळाने ती लक्ष्मीपत साडी असं नको व्हायला. सीताफळाच्या झाडाची साडी. बर, काय बात आहे. जिमीचू. आहे सध्या व्हायरल आहे. लिनन सिल्क. क्या बात आहे. पोलीस तोड आहेत, पोलीस हरायला तयार नाहीये. आठवतीये? नाही, त्या ब्रँड आहे तो साडीचा. लक्ष्मीपती आहे का साडी पण? बर, आता सेम झाल्यात परत दोघी जणी. आता आवाज पाहिजे. एक मिनिट, आता आवाज पाहिजे. तोपर्यंत आठवा पटपट. आता शेवटचा 15 सेकंदात जे विनर होईल ते होईल. आता आठवून ठेवा तुम्ही तिघींनी, आणि तुम्ही तिघींनी मनातल्या मनात आठवून ठेवा. आपल्याला चेअरअप करायचंय. मला आवाज पाहिजे की कोण जिंकणार आहे तुमच्याकडनं. ओके, ही साईड गौरवची आहे, बरोबर, आणि ही साईड निखिलची. ओके, ही साईड गौरवी. कोणाकोणाला वाटतं ही साईड जिंकणार आहे? पुरुष मंडळी कशातच नाहीयेत, क्योंकि तुमच्या तिकडे गोंधळ झाला साड्यांचा. अरे बापरे, इकडे आवाज खणखणीत आहे. फक्त आवाज आहे. क्या बात आहे. बघूयात आता शेवटच्या 10-15 सेकंदात. फास्ट घेऊयात आता. जे जिंकेल ते जिंकेल. चलो पटपट. देराणी जेठाणी. आसाम सिल्क. आता मोठ्याने सांगा, माईक समजा उशीर झाला तर. आसाम सिल्क झाली का? नाही झाली, मलाही नाही आठवते. बंगाली सिल्क. देवी सिल्क. गोमेटा साडी. जाधव सिल्क. बांबू पासून. बांबू झाली. चलो नेक्स्ट, पटपट पटपट. श्रीवल्ली. श्रीवल्ली साडी आहे. हा. महागम सिल्क. चलो, साऊथ इंडियन. झालंय का? आसावारी. हा, सगळ्या मुलींची नावं सांगून द्या. आसावारी साडी, पूजा साडी. आठवतीये? पटकन. चलो, शेवटचे 10 सेकंद. 10, 9, 8. ओरिसा असेल. हा, चल. एम्ब्रॉयडरी वर्क. नेट झाली. सुपर नेट. बरं, ठीक आहे. चलो. कलानी रेड. हा. 10. हाफ नेक. हाफ नेट, फुल नेट, पाव नेट सगळं घेऊन टाका. विपुल साडी दुकानाचं नाव नाही ना? हा. झालं. चला पटकन. आठवतंय का? हा? कलानी साडी. कलानिधी दुकानाचं नाव आहे की नाही? साडीचं पण आहे का? बरं. वेलवेट साडी. हा. सप्तशृंगी पैठणी. बर. हा, कांजीवरम झालंय. कोळी साडी. हा साडी नेसण्याचा प्रकार आहे. ते नाही चालणार याचं. नाही. कोळी साडी नाही चालणार की नाही. मग तर आपण म्हणू सहावारी साडी, नऊवारी साडी. टिकलीवर. ओके, चलो. 100% कॉटन. झालं. म्हणजे एकाच साडीला किती वेगवेगळे प्रकारे सांगितलं त्यांनी. कॉटन, प्युअर कॉटन, 100% कॉटन. वा. बोंकाई सिल्क. बॉम्बे सिल्क, वॉन्टाय सिल्क. आठवतंय? बाहुबली साडी. ओके. हा. महाबलीपुरम सिल्क. हा. चलो 10. संबलपुरी झालंय. 10, 9, 8. हेरम सिल्क. जार्जेट. चलो 10, 9, 8.
5 7 6 5 4 3 2 1 इकडचा ग्रुप जिंकलेला आहे. जोरदार ताली. ते तुम्ही सिरियल बघता का लीलाची झी मराठीवर? त्याच्यातले ते मोठे दुर्गाबाईनी आहेत बघा. सेम लुक दिसतंय दुर्गाबाईंसारखं, हो ना? अरे बापरे, क्या बात आहे. इतका छान मेकअप केलेला आहे. तुम्ही स्वतः केला? नाही. बघा, हे असं गुड असतं. पार्लरवालीनी करून दिलं का? भरपूर पैसे घेतले? मग तुम्ही दिले की मिस्टरांनी दिले? मिस्टरांनी. कुठे आहेत मिस्टर? आणि भाच्याचं तर अतिशय मित्रासारखं नातं असतं. आहे, क्या बात आहे. सो आता एवढं छान दिसतायत म्हटल्यावर आपण असं गृहीत धरू शकतो की यांनी कॉम्प्लिमेंट दिलंच असेल छान दिसतायत म्हणून. दिलं का? नाही वेळ भेटत नाही. त्यांचं उत्तर ऐकण्यापेक्षा यांची किती काय नाही 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 दिलं कधीच नाही. खरंच सांगायचं, अगदी बरोबर आहे. पण मग असं कसं वाईट वाटतं की नाही? इतक्या छान दिसतायत त्या. तुम्ही वेळ नाही म्हणजे तुम्ही कुणाकडे बघत होता ते सांगा आधी. नाही, आता प्रत्येकाला जिची आवड आहे ती करायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे मग तुम्हाला कुणाची आवड आहे? मला तसं काही स्पेशली नाही तसं. नाही, पण असं म्हणूच शकत नाही कारण आहेत इतक्या सुंदर त्या. त्यामुळे ज्यांना मिळाल्या ते भाग्यवान आहेत तुम्ही असं म्हणायला लागते. मग त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे त्यांचं. नंदेचा खणका त्यांनी दाखवलेला. चलो, आता तुम्ही म्हटलेले नाहीयेत तर आपण त्यांना म्हणायला लावूया की छान दिसतात असं म्हणायला पाहिजे ना. चलो, एक कॉम्प्लिमेंट तुमच्या शब्दात जे काही आहे ते त्या डिझर्व करतात आज. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ते 2 शब्द त्यांच्यासाठी मनापासून जे त्यांना आवडतील आणि लक्षात राहतील असं छान काहीतरी. किती वर्ष झालेत लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष झालेत. क्या बात आहे. वाटत नाही या 16 वर्षांचा संसार आहे तुमचा. चलो, हा, क्या बात आहे. चलो, एवढं हा टास्क खूप आहे आधी. चला, नाही, छान दिसते ते. शॉर्ट बट स्वीट. बऱ्यापैकी सुंदर दिसते. निखिलच्या कार्यक्रमाला साडी दिसते. वा, त्यांच्या पद्धतीने कौतुक केलंय. पण केलंय हे महत्वाचं. आपण भावना समजून घेतल्या पाहिजे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू. तुम्ही साधं चांगलं कौतुक पण नाही केलं माझ्यामुळेच भांडणं होतील माझ्यामुळे असं नाही ना? भांडणं होतात का? हो, खूप. कोण जास्त भांडतं? कोण सेम आहे कोण म्हणतंय? तुम्हाला यांच्यातलं जास्त माहिती वाटतं. बहीण आहे त्यामुळे निश्चितच सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या माहिती असणार आहेत. बरं, सॉरी म्हणतात काही? कधीच नाही. मग तुम्ही म्हणता? जसे असते तसे. बरोबर. काय करता सर आपण? माझं कन्स्ट्रक्शनचं बिझनेस. क्या बात आहे. बिझनेस मधल्या लोकांना सहसा वेळ मिळत नाही त्यामुळे बरोबर आहे तुमच्या भावना मी समजू शकते. जरा या जोडीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि यांच्याकडनं उत्तर यांनी फक्त थँक्यू म्हटलंय तर त्याच्याऐवजी आपण त्यांना उखाणं घ्यायला लावूया म्हणजे फिट्टमफाट होईल. महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वापरून शिवदास रावांचं नाव घेते. तुमच्या सगळ्यांचा मान राखून. महादेवाची पिंड नाही चालणार म्हणजे खूप कॉमन उखाणं झालंय. वेगळं काहीतरी. महादेवाची पिंड आणि मेथीची भाजी हे जर घेतलं की इथून डायरेक्ट घरी जायचं. चंद्राला आवडतात चांदण्या, कृष्णाला आवडते तुळस. शिवदास रावांचं नाव घेते. निखिलच्या एंगेजमेंटच्या वेळेस. जुळवलंय कसं बस पण छान घेतलंय. वेगळं घेतलंय याचं कौतुक. क्या बात आहे. चलो, थँक्यू सो मच. अशाच छान दिसत राहा. आणि दादा तुम्हालाही थँक्यू सो मच. तुम्ही आलात, इन्व्हॉल्व झालात त्याबद्दल धन्यवाद. चलो.
स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कामला आजही तू द्या तूच सावली या दिशा वाट होते पैंजणाची सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता बघता चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला
स्पर्श केला न वाटे स्वर्गच आला हाताला. स्वप्न जे होते पूर्ण ते झाले, मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला. वचनाचे अर्थ मी, बंधन हे सार्थ मी, अर्धांगी समजूनी संपूर्ण पाळले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले, मन जुळले. प्रार्थना होती 7 जन्मांची, भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला. पूर्तता झाली सोन पायाने, आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला. जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे, तू एका नजऱ्याने केसात माळणे. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले. मैंने चाहा तुझे मेरी खता नहीं, मेरी खता है कि तुझे पता नहीं. मैंने चाहा तुझे मेरी खता नहीं, मेरी खता है कि तुझे पता नहीं. तेरे नाल क्या बात है फ्रेंड्स, लोग तालियां तो बजाओ. सुंदर. क्या बात है. आपल्याकडे आणि परफेक्ट मेड फॉर इच अदर वाटताय तुम्ही दोघं जण. सो आता थोडक्यात 1-2 मिनिटं आपण यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुम्ही तिकडे तोंड करायचंय, तुम्ही इकडे तोंड करायचंय. आणि चलो, कळालंय दोघांना? कळालंय ना? ओके. तुम्ही सगळे जण रेडी आहात का उत्तरं ऐकायला? चलो, एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांना चीअर अप करूयात आपण. पहिला प्रश्न,
दोघांपैकी लग्नासाठी जास्त एक्साइटेड कोण आहे? जेव्हा निखिल आता चिटिंग करतोस तू इकडे बघायचं नाहीये. हा ठीक आहे, दोघं पण आहेत असं गृहीत धरूयात आपण. दोघं पण नाही आहेत, मग तू जास्त एक्साइटेड आहेस. चल दुसरा प्रश्न. असं गृहीत धरूयात की हे बऱ्याच दिवसांपासून बोलत आहेत फोनवर, तर सगळ्यात आधी आय लव्ह यू कोणी कोणाला म्हटलं? ही चिटिंग आहे. तुला माहिती का कोणी कोणाला म्हटलं? कोणी म्हटलं? खरं खरं सांगायचं. असं वाटतं मला निखिलने म्हटलं असेल. लग्नानंतर सगळ्यात जास्त भांडणं करणारा पार्टनर कोण असणार आहे? भांडणं करणारा पार्टनर कोण असेल? त्याच्या इशाऱ्यावरनं कळतंय की हीच आहे मला सांगता येत नाही. आताच सांगितलं तर वांदे होतील. चल हरकत नाही, पण मुली भांडतात आणि हक्क असतो तो. आता भांडणं झाल्यावरती जास्तीत जास्त सॉरी कोण म्हणणार आहे दोघांपैकी? त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी सांगतात, म्हणजे तुम्ही पण म्हणता वाटतं कधी सॉरी. ओके. सगळ्यात जास्त केअरिंग पार्टनर कोण असेल, काळजी घेणार? त्याचं उत्तर काय? क्या बात आहे, इथे उच्चार जुळलेले आहेत. ओके. सगळ्यात जास्त पसारा करणारा पार्टनर कोण असेल घरात? अच्छा ओके. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त छान फॅशन सेन्स कोणाचा? ड्रेसिंग सेन्स? म्हणजे किती कॉन्फिडेंटली सांगितलं त्यांनी, मीच आहे. क्या बात आहे. चल सगळ्यात जास्त मॅच्युअर्ड पार्टनर कोण असेल संसारात? दोघंही नाही आहेत असं वाटतंय. तसंही दोघं छोटेही वाटतायत, वयाने लहान वाटतायत, त्यामुळे हरकत नाही. ओके. नंतर बाळासाठी जास्त एक्साइटेड कोण असेल? क्या बात आहे, की प्रामाणिकपणे उत्तर दिलं आणि मुलीच असतात. तर जोरदार टाळ्या बघायसाठी वाजवूया. वचन देतो की आजपासून कधीही गौरवीचे आणि माझे भांडण झाले तर सगळ्यात आधी आणि नेहमी सॉरी तीच म्हणेल. बाजी पलटती म्हणजे तुला. हो चालेल. क्या बात आहे. काही काही ठिकाणी असं असतं की नेसायला इतके भारी आहे त्यामुळे तुम्ही एक्सेप्ट केलं की इतक्या छान नवरा मिळाल्यावर सॉरी म्हणायला काय हरकत आहे. बरोबर आहे की नाही? ओके. सो आणखीन एक गोष्ट तुला म्हणायचंय की दर महिन्याला मी गौरवीला गिफ्ट देणार. कधी गिफ्ट देणार? तुला संसार एवढी गॅरंटी घेतो? नाही, एवढं काटकसरी नवरा असल्यावर संसार चांगलाच होणार आहे. ऐकायचंय ना सगळ्यांना? चलो आजी. बागेत जाऊ बागेत होती ही दोन मुले. ती होती निखिल आणि गौरवी. ती बागेत फिरत असताना बागेमध्ये होता पलंगावर होती ही दोन मुले. छान सुंदर गोरी गोमटी मुले बागेत फिरत असताना बागेत होता पलंग, त्यावर होती उशीवर होती बशीत होता केशरी भातावर तूप आणि तुपासारखं या दोघींचं रूप. या दोघींना यांचे रूप पाहून मुंबईला धाडा. मुंबईहून आणलं तिळाचं पाडलं तेल ठेवलं मडकं ठेवलं शिका गेला तुटून, मडका गेला फुटून. आणि त्र्यंबकरावांचे नाव घेते आज या गौरवीच्या आणि निखिलच्या साखरपुड्याच्या दिवशी. सर्वजण ऐका. तेलाचा उडाला पैका आणि सर्वजण माझं नाव ऐका. तुम्हाला हे चुकणार म्हणून त्यांना आधी विचारलं. ओके. 25 की 26 कन्फर्म नाहीये. बरं ओके. आता तुम्ही मागे उभं राहा. तुम्ही असं पुढे या दादा. हा इथे यांच्या समोर या. समोर तिकडेच. यांनी न चुकता सांगितलंय कारण या जिजाऊ फाउंडेशन मध्ये महिला आघाडीवर काम करतात, त्यामुळे यांना चुकायचा चान्सच नाहीये. कसं वाटतंय? काय अनुभव आहे लग्नाचा? छान. निखिलला काही गायडन्स टिप तुमच्याकडनं कसं राहायला पाहिजे? चांगलं झालं. सॉरी वगैरे म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणता, असं काही सांगू शकाल? बर इकडे काय अनुभव आहे?
बर आता हे जसे थांबलेत तसंच तुम्ही थांबायचंय मला. आणि इतक्या छान दिसतायत वहिनी तर तुम्ही नक्कीच त्यांना बघितलं असेल. छान दिसतायत ना? ओके. सो वहिनींनी गळ्यात किती ज्वेलरी घातली सांगा. 3 वहिनी बरोबर आहे. 2च घातली. मग 3 कुणाचे बघितले हे महत्वाचं आहे. ओके. अजून एखादा प्रश्न मला असं वाटतं विचारायला पाहिजे. कानात किती ज्वेलरी? कानात 2. बरोबर आहे. इथे 3 आहे. इकडचे 3 तिकडे झाले आणि 2 इकडे आले. ओके हरकत नाही. चला बहिणींच्या पायाला कुठली नेलपेंट आहे? लाल कलरची. पायाला सेम आहे. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या उत्तरासाठी. आणि इकडे 12 तिकडे 12. 6. अच्छा म्हणजे अजिबातच हात बघितला नाही का तुम्ही? एवढा जबरदस्त हात तुम्ही बघितला नाही. एवढ्या मागण्या आहेत. चलो ठीक आहे हरकत नाही. सर्वांना स्नेह नमस्कार. सर्व पाहुणे आले आणि बोंडे पाटील आणि भुजंग पाटील तर्फे सर्वांनी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल सर्वांचं शब्दसुमनाने मी भुजंग परिवारातर्फे संगीता भुजंग आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने परत स्वागत करत आहे. धन्यवाद. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है. फिदा हूँ मैं तो एक नजर बस एक नजर बस एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको. गलत तुझ में अगर कुछ है अलग तुझ में असर कुछ है. तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का तुम हो तभी कुछ बात है. तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का तुम हो तभी कुछ बात है. तेरी ये सोहबत हुई मुझे नसीब है जब से. थोड़ा तो बेहतर खुदा कसम हुआ हूँ मैं मुझसे. है तू ही तू तसव्वुर में है तू ही तू तसव्वुर में. कहाँ अपनी खबर कुछ है अलग तुझ में असर कुछ है. तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का तुम हो तभी कुछ बात है. तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है.
आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया। आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया। आज से मेरी सारी खुशियां तेरी हो गई, आज से तेरा गम मेरा हो गया। ओ तेरे कांधे का जो दिल है, ओ तेरे सीने में जो दिल है, ओ तेरी बिजली का जो बिल है, आज से मेरा हो गया। ओ मेरे ख्वाबों का अंबर, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया। तिलक लगा के घूमूंगा, तेरी बाली की चुन चुन को मैं दिल से लगा के झूमूंगा। मेरी छोटी सी भूलों को तू नदिया में बहा देना, तेरे जूड़े के फूलों को मैं अपनी शर्ट में पहनूंगा। बस मेरे लिए तू मालपुए कभी कभी बना देना। आज से मेरी सारी रतियां तेरी हो गई, आज से तेरा दिन मेरा हो गया। ओ तेरे कांधे का जो दिल है, अशा आकाराचा पाहिजे, थोडा मोठा करा तुम्ही. हा बस, पर्पल हात दाखवा तुम्ही सगळ्यांना. हे बा एवढ्या आकाराचं पाहिजे.
मॅचिंग घेतलं रंगी. बापरे, वेळेच्या नंतर नाही बोलायचं, तुम्ही आऊट होतात. क्या बात है. क्या बात है. चलो सांगताय कुठलं त्यांनी आऊट दिला पटकन. हे बघा, ज्यांचं मुलं फुटलं त्यांनी लगेच बाहेर जायचं, त्यांनी फुटल्यावर दुसऱ्यांचा नाही सोडायचा आहे. क्या बात है. फायनलच्या आतमध्ये राहिला.